नमस्कार भाऊके, गुड मॉर्निंग. आपला आजचा दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू होतोय. तर आजचा आपला ट्रिप असणार आहे अक्कलकोट ते तुळजापूर. चला तर मग भेटूया बाकीच्यांसोबत बसमध्ये. मंगल मूर्ती मंदिर मामा की खाण्यापिण्याची रस्त्यामध्ये एक छोटासा ब्रेक, नाश्ता ब्रेक आपला. अवघी आपला नाश्ता झालेला आहे आणि तुम्हाला गंमत दाखवतो. आमची पब्लिक बघा तिथे. विनय, दिलीप, मामा तिथे सगळे एकत्र आले आणि त्यांचे जे हॉटेलवाले होते ते कावरे बावरे झाले सगळे. तर त्याच्यामुळे आम्हीच जाऊन सगळे ऑर्डर सांगतो आणि आम्हीच घेऊन येतो आतमधून. असं इथे सिस्टम चालू आहे सध्या आमची. तर बघूया आता सगळ्यांचा नाश्ता बिष्टा झाल्यावर निघूया. 2 hours later. पार्थ, पार्थ, कुठं आलं आपण? मंदिरात चालला. कुठल्या मंदिरात? तिथे आहे. तुला माहिती? हा, तुला माहिती आहे? इथे बघ, इथे बघ. हाय कर, हाय इथे बघ, इथे हाय. आता नाही कराय. तर आता आपण इथे पोचलोय तुळजापूरला. फटाफट मस्त की छान दर्शन घेऊ आणि मग पुढे काय इथे बघू कसं घरी जायचं किंवा काय करायचं ते. आपली पब्लिक इथे आहे. अर्धी पार्टी आहे. मी अजून अर्धे जण येतात पाठवून. आता आपण पोचलोय तुळजापूरला. इथून पुढे हळूहळू थोडं वरती चालत जायचं आपल्याला आणि मग दर्शनाने घ्यायचं. इथे आता आपली सगळी पब्लिक हळूहळू जमवते. काही जण बाकी द्यायची त्यांच्यासाठी थांबलेत. आपण इथून वरती जाऊ दर्शन आणि मग बघूया पुढे. मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आता कुठे दर्शन होणार आहे. आता इथून आपण वरती जाऊ आणि इथे धर्मदर्शन आहे आणि एक मुखदर्शन आहे. धर्मदर्शनमध्ये आपल्याला गाभाऱ्याच्या जवळ जाता येतं. मुखदर्शनामध्ये लांबून फक्त देवीचं मुख जिथून दिसतं तिथून आपल्याला फक्त प्रवेश भेटतो. तर आपण आता इथून धर्मदर्शनाच्या मार्गाने चाललो आहोत. आता इथे लाईन खूप आहे. संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. किंवा आता 3 ते 4 तासाची लाईन आहे आपली पूर्ण. तर आम्ही आता थोडं जिथे ब्रेक भेटतोय तिथे असा आमचा टाइमपास चालू आहे मस्त. येऊ चल बघायला आमचा स्ट्रॉंग बॉय. आता या हाताने बघेल ना स्ट्रॉंग बॉय. तिथे बघा असं स्ट्रॉंग बॉय. याच्यात बघून बोल स्ट्रॉंग बॉय. आपला पहिला पडाव तिकडचा पार झालेला आहे. आता इथून आपण जाणार आहे दुसरा पडाव. इथून उतरत खालच्या तिथे आता परत लाईन लागली आहे. त्या लाईनला आता परत जॉईन व्हायचं आपल्याला आता इथे समोर जेवढी लाईन दिसते तेवढी पार करून एवढं फिरून परत इथे यायचं आहे आणि इथून परत आपण खाली जाणार. आता आमचा तिसरा मजला पार झालेला आहे. आता 2nd फ्लोअरच्या आसपास आपण आलो आहे आणि असे अजून आपल्याला एक उतरायचं आहे. सेम देवीचं जे दर्शन भेटेल ते आपल्याला ग्राउंड फ्लोअरला भेटणार आहे. आपण आता 4th फ्लोअरवरून 2nd फ्लोअरपर्यंत आलो आहे. आपला हा आता 1st फ्लोअर पण कंप्लीट होत आला आहे. थोडंच अंतर उरलं आहे आपला. मस्त आहे की मग फटाफट दर्शन होईल. फटाफट बाहेर जाऊ. किमान 12च्या आधी आपण आतमध्ये आलेलो. आता 3 किती वाजले? 3:22
3:22 झाले, म्हणजे 3-3.5 तास आपला गेला याच्यामध्ये. पण म्हणजे काय धावपळ नाही, काय नाही, आरामशीर दर्शन होतं आहे. थोडं थांबत यावं लागतं. फक्त एक विनंती आहे की आपण जे खातो इथे वेगळे खूप वेळ लागतो माहिती आहे दर्शनाला, म्हणजे आपण खातो आणि त्याचा कचरा आपण इथे तिथे टाकलेला आपल्यासाठीच चांगलं नाही. आपण त्याच्यामध्ये बसतो किंवा वेळ जातो एकाच ठिकाणी जास्त, आपण तिथे बसतो त्याच कचऱ्यामध्ये, तर ते आपण स्वतः सुधारलं पाहिजे सगळं. आणि दुसरी गोष्ट जी आपण उड्या मारत इथून तिथून जातो आहे ते टाळलं पाहिजे. गाभाऱ्यात आपण पोचत आलो, आधी ते दर्शन घेऊया, मग पुढचं बघूया. Two hours later. गेला शेवटी घालवला. मस्त की दर्शन झाल्यानंतर इथे आता थोडं क्रिकेट खेळत आहेत पोरं आपली. विचार इथे एवढं सगळं घेऊन आलं आणि ही लोक खेळत बसलेत. सांगत होता इथे बॉल मारू नका, हरवेल. हे बघा, एवढा आहे बघा, किती गिचडी पडली आहे इथे, ह्याच्यात शोधता आता. बॉल हरवलेला तर भेटला नाही आहे, तर आम्ही आता आमचा पुढचा प्रवास सुरू करतो. आता आपण थांबलोय जेवायसाठी, सर्वांसाठी थाली मागवली आहे मस्तपैकी एकदम. आणि अवधूतने आपल्याला सजेस्ट केलं हे हॉटेल, तर आम्ही इथे आलो आहे. पण गेल्या रात्री पण त्यांनी मस्त सजेशन दिलं आहे, तिथे छान जेवण भेटलेलं, तिथे तसंच जेवण भेटेल. इथे आम्ही आलो, आता फटाफट जेवण येतं आहे गरमागरम, मग आपण पुढे बोलूया. तर आपलं जेवण आलेलं आहे मस्तपैकी गरमागरम. पनीरची भाजी, मिक्स भाजी, डाळ भात, वरण, हे पोळी, आपली चपाती. आज जरा आपण देवस्थानावरून आलो आहे, म्हणून जरा सात्विक जेवण चालू आहे आपलं मस्तपैकी. नंतर घरी गेल्यावर थोडं रानटी बनावं लागेल, जास्त दिवस आपण व्हेज खाऊ शकत नाही. काय झालं? पनीरची भाजी दिली आम्हाला थाली सोबत, लई भारी झाली आहे. आज मी 2-3 चपात्या तरी खाईन. मस्त जेवण झालेलं आहे, पूर्ण खामटा निघाला. हे घे आणि मग आपण पुढे बसतोस ना, तू एक एक बनवून पार्सल करतात. आता आम्ही मस्त पान खातो, गोड पान. हे तू काय वेगळं मागितलं ना, तुला विचारलं ते काय आग लागते ती काय कापराचं फ्राईड बोलली मी फ्राय. खूप छान वेगळं आमचं पान खाऊन राहिलेलं आहे असं. आता फटाफट गाडीत बसूया आणि पुढचा प्रवास सुरू करूया. हे आपले पब्लिक सगळे सगळ्यांचा झाला आता मस्त वेगळं. निघूया फटाफट. तर भाऊ की सकाळचे आता 5 वाजत आले. आता जस्ट आम्ही घरात एंट्री मारली आहे. सर्वांसोबत बाय बाय करता आला नाही, कारण सर्वांना फटाफट घरी जायचं होतं आणि सकाळी उठून परत फटाफट कामावर पण जायचं आहे. तर फटाफट आता मी पण तयार होतो, झोपतो मस्तपैकी आणि तयार होऊन कामावर जातो. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.